नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रभर अनेक शेतकरी टोमॅटो पीक घेतात, परंतु टोमॅटो पीक घेताना अडचणी खूप मोठ्या येत आहेत. जर या वर्षीचा जर विचार केला तर खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे शेतकऱ्यांना. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या वर्षी टोमॅटो पिकामध्ये करप्याचा प्रादुर्भाव जास्त वाढला होता. त्याच्यानंतर पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे एक तर फुटवेही निघाले नाहीत. किती फॉस्फरसचे डोस दिल्यानंतर शेतकऱ्यांना एक विनंती आहे, जर आता या टोमॅटोच्या पिकाकडे जर आपण बघितलं तर फुटवे कमी निघालेले आहेत. म्हणजे झालंय काय, तर कांडे फेकले गेलेले, झाड फेकले गेले, फुटवे निघाले नाही. त्याच्या यावेळेस काय करायचं, 1261 आपण म्हणजे फॉस्फरसचे डोस देतो. फॉस्फरसमुळे फुटवे निघतात हे आपल्याला माहिती. तर फॉस्फरसचा डोस दिल्यानंतर त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे त्याचं विघटन करणारे बॅक्टेरिया देणं खूप महत्वाचं असतं. अन्यथा आपण खत टाकून त्याचा फायदा होत नाही. खत लागू होणं महत्वाचं आहे. तेव्हा जे खत देणार आहे, जे ग्रेड आपण देणार आहे, त्याच बॅक्टेरिया देणं खूप महत्वाचं असतं. जर या पिकामध्ये आता आपण बघितलं तर जर फॉस्फरस जर लागू झाला असतं तर फुटवेही निघाले असते. आपण निश्चितपणे सांगू शकतो की फॉस्फरस लागू झालं नाही, फॉस्फरस अपटेक झालं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर कोणतंही खत लागू होण्यासाठी आपण त्या बॅक्टेरिया दिल्या पाहिजे. याच्यामध्ये जर विचार केला, फॉस्फरस जर लागू होण्यासाठी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण देऊ शकतो. किंवा आपल्याला जर पोटॅश लागू, फळभरणीचा काळ असतो, पोटॅश जर लागू करायचं असलं तर आपण पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया देऊ शकतो. तर निश्चितपणे शेतकऱ्यांनी बायोलॉजिकलचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे खत दिल्यानंतर आपण त्या बॅक्टेरिया वापरले पाहिजेत. शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद.